आमच्या मेहनतीमुळे सुनील तटकरे हे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले ते विसरले असतील, परंतु आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली अशा शब्दांमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावरती शाब्दिक हल्ला चढवलेला आहे। दरम्यान कोण काय बोलतं त्यावरती प्रतिक्रिया देण्याइतका मी छोटा नाही असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांवरती मोठी जबाबदारी दिल्यामुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मलिकांना मुंबई निवडणुकीचं व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलं आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यता संघामध्ये वाद पेटलेला आहे। यामध्ये आता भास्कर जाधवांनी एक स्टेटस शेअर केल्यामुळे वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। त्यांनी एका सिनेमातील दृश्य स्टेटसवरती ठेवत ब्राह्मण समाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या वकिलावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये केलेला होता। वकिलांनी कोर्टात केलेला हा दावा कोणतीही परवानगी न घेता केलाय, त्यामुळे त्यांच्या विधानाशी सहमत नसल्याचं निवेदन राहुल गांधींनी जारी केलेलं आहे। तसंच कोर्टामध्ये वकिलांनी केलेलं लेखी विधान मागे घेणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटलंय। अमरावतीतील शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ विभागीय मेळाव्यामध्ये आमदार संजय गायकवाड गैरहजर राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली। गेल्या काही दिवसांपासून संजय गायकवाड नाराज असल्याच्या चर्चा आहेत। दरम्यान या चर्चांना आता बळ मिळत आहे। मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासेवा संघाने राज्य सरकारकडे केलेली आहे। राज्यातील प्रत्येक आमदाराला मराठा महासेवा संघाकडून याबाबत निवेदन देण्यात आलं आहे। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ईडीने अटक केलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही ईडीची मोठी कारवाई आहे। अनिल कुमार पवार यांच्यासह ईडीने महापालिकेचे निलंबित नगर रचना उपसंचालक YS रेड्डीला सुद्धा अटक केली आहे। दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस विक्रीवरती बंदी आदेश आम्ही काढत असतो, मात्र यंदा योगायोगाने 15 ऑगस्ट दिवशी गोकुळाष्टमीचा सण आहे, त्यामुळे याचा स्वातंत्र्य दिनाशी काही संबंध नसून कोणीही गैरसमज करू नये असं जळगाव महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। मालेगाव शहरात 15 ऑगस्टला मटण चिकन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश महानगरपालिका प्रशासनानं दिल्यानंतर शहरामध्ये खळबळ उडाली आणि यानंतर यावरती MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी टीका केली आहे। आरती साठेंची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आरती साठे यांच्या नियुक्तीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला होता, मात्र त्यानंतर सुद्धा या पदावरती आरती साठेंची निवड झाली आहे। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात उभारलेल्या 556 सदनिकांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येतोय। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित असतील। कोस्टल रोड प्रकल्पावरील लोकांना फिरण्यासाठीची मोकळी जागा 4 पदरी भुयारी मार्ग याचं लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुभ हस्ते आज पार पडतंय। वांद्रे या ठिकाणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमधून हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने होतोय। मुंबई गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांची गैरसोयीमधून आता सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये पवार यांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत आणि यावेळेला कोलाड ते माणगाव या दरम्यानच्या सर्व बायपाससाठी 21 कोटी 90 लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे। नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत महिला प्रवाशांसाठी मंत्रालय वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू मार्गावरून महिलांकरता विशेष वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत। या बस सेवा आजपासून सुरू होत आहे। सुनावणी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने पक्षीप्रेमींना दिलासा देणारी भूमिका घेतलेली आहे। आम्ही सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत कबुतरांना काही अटींचं खायला घालण्याची परवानगी देण्यास तयार आहोत असं पालिका म्हणाली, मात्र यावरती न्यायालयानं सुनाव दिलाय। तुम्ही असे आदेश कसे जारी करू शकता असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे। आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असून तिसऱ्याला जागा नाही अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना दिलेली ऑफर म्हणजे केवळ मजामस्करी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। CNN न्यूज 18च्या टाउन हॉलमध्ये या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते।
ये जो आपने उद्धव जी को न्योता दिया था सदन में, वो क्यों दिया था फिर? ये न्योता कैसा था मालूम है? जैसा अपन चलते चलते अब आप और मैं मिल गए, मतलब अपन तो दोस्त है, पर समझ लिया पहली बार मिले तो मैं आपको जाते जाते बोलता हूं, अच्छा मिलना फिर कभी। आपको भी मालूम है आप नहीं मिलने वाले, और मुझे भी मालूम है मुझे मिलना नहीं है आपसे। ये मिलना फिर कभी था। अब मीडिया को इतना भी समझ में नहीं आता तो मैं करूं क्या भाई? जो सभागृह में मजाक चलती है या जो हाउस में एक प्रकार से एक दूसरे की टांग खिंचाई होती है, तो आजकल ये चीजें भी लोग समझते नहीं। अब इसको अगर न्योता मान ले तो ये तो बड़ा आश्चर्य की बात है। तो देखिए, मैं आपको आपके आगे के प्रश्न समाप्त कर देता हूं। हमारे यहाँ कोई जगह खाली नहीं है, नो। आता बातमी रायगडमधून। रायगडच्या राजकारणामध्ये शिवसेना आमदार भरत गोगावले आणि सुनील तटकरेंमध्ये वाद उफाळून आलेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे आणि अशामध्येच आमच्या मेहनतीमुळे सुनील तटकरे एकमेव राष्ट्रवादीचे खासदार झाले ते विसरले असतील, पण आता त्यांची उलटी गिनती सुरू झाली। अशा शब्दामध्ये राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावरती शाब्दिक हल्ला चढवलाय। माणगाव इकडे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। शिवसेना भाजपाच्या 4 आमदारांनी जर मदत केली नसती तर आम्ही थोडी जरी मान वाकडी केली असती तरी सुद्धा त्यांचा जय महाराष्ट्र झाला असता, असंही भरत गोगावले म्हणाले। दरम्यान कोण काय बोलतंय याच्यावरती प्रतिक्रिया देण्यात मी छोटा नाही असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी पलटवार केलाय। एकूणच रायगडमध्ये महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती, ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगड कॉलेजने। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्याने उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना, तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्या इतपत मी काय छोटा नाही आहे। दोन एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही। एक ऐकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल। मी माझ्या पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे। मी 5 वेळेला विधानसभेवरती जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून, आज 2 वेळेला लोकसभेवरती निवडून आलेला आहे, एकदा महायुतीमधून एकदा महाविकास आघाडीकडून। त्याच्यामुळे पक्ष आणि पक्षाचं संघटन मजबूत करणं या पद्धतीने मी महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि माझी भूमिका महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि आता एक बातमी मनसेच्या गोटातून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील सर्व महिला आणि पुरुष विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली आहे। वांद्रे इथल्या MIG क्लब या ठिकाणी बैठक बोलवण्यात आलेली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांबाबत रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। अनेक दिवसांच्या खंडानंतर मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। बोरिवली परिसरात सुद्धा संततधार पाऊस पडतो, त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मुंबई वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस 1-2 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वेगाने वाहण्याची शक्यता आहे। मावळच्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शहराला पाणीपुरवठा करणारा सोमाटणे जॅकवेलमध्ये आज 14 ऑगस्ट रोजी देखभाल दुरुस्तीची कामं सुरू होणार आहेत, त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। काँग्रेसचा उत्तर महाराष्ट्राचा मोठा चेहरा प्रतिभा शिंदे यांनी पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा आणि आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। कोल्हापुरात सध्या पावसाचा जोर कमी झालाय, मात्र पश्चिम घाटामध्ये सध्या दाट धुक्याची चादर पाहायला मिळते। या ठिकाणी प्रसिद्ध असलेला फोंडा घाटात आल्हाददायक वातावरण बघायला मिळत आहे। भुसावळ विभागातील भुसावळ बडनेरा खंडामध्ये आज एक वाहतूक ब्लॉक घेण्यात येतोय। ब्लॉकमुळे या मार्गावरील 4 गाड्या रद्द करण्यात आल्यात। इतर 3 गाड्या नियोजित वेळापेक्षा विलंबाने धावतील।
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील आदर्श विद्यालयाद्वारा पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि सामान्यतः नागरिकांना सुद्धा याची जाणीव व्हावी याकरता प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 5,844 धान उत्पादक शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. गोंदिया जिल्ह्यातील 5,844 शेतकरी भीम पोर्टलने ब्लॉक केलेल्या बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांचे सातबारे आणि फेरफार तपासल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवण्यात येतील अशी माहिती गोंदियाचे जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली आहे. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरातील गाभारा काढणार असल्याची माहिती ही अफवा असून असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट केलं आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये 15 ऑगस्ट रोजी मटण मांस विक्रीवरती बंदीचे आदेश जारी करण्यात आले. महानगरपालिका आरोग्य विभागाकडून पालिका क्षेत्रात मटण मांस बंदीचा आदेश जारी करण्यात आलेला आहे. मात्र दरम्यान महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडेंना या संदर्भात काहीही माहीत नसल्याने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या आदेशावरून प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर येतो आहे. भुसावळ रेल्वे अतिक्रमणधारकांनी वंचित आघाडीने पालिका प्रशासकीय कार्यालयासमोर मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय. 7 वर्ष उलटून सुद्धा अतिक्रमण निर्मूलन कारवाईत विस्थापित झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. वाशिमच्या वीज वितरण मुख्य कार्यालयासमोर 1 मे 2024ला ध्वजारोहणाचा कार्यक्रमाला मुख्य अभियंत्यांसह 80 कर्मचारी अनुपस्थित होते आणि या प्रकरणी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करून सुद्धा मागील अनेक महिन्यांपासून केवळ चौकशीचा फार्स सुरू असून दोषींवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रध्वज सन्मान समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जळगाव महापालिकेवरती आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. 17 मजली महापालिकेच्या इमारतीवरती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुलतान पठाण या 20 वर्षीय तरुणाची हत्या प्रकरणी 8 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मॉब लिंचिंगचं कलम लावल्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य वाढलंय. अल्पवयीन मुलीसोबत कॅफेमध्ये बसलेल्या सुलतानला तरुणांनी मारहाण केल्यामुळे मारहाणीवर डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुलतानचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 15 ऑगस्टला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यालय झगमगत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी आकर्षक रोषणाई करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांवरती एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी दिल्यामुळे महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी मलिकांना मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये सना मलिक, शेख माजी आमदार जिशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळेसह इतर काही नेत्यांवरती महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र या नियुक्तीवरून आता महायुतीमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वी एका प्रकरणामध्ये नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांवरती जोरदार टीका केलेली होती आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा मलिकांना उमेदवारी देण्यासाठी भाजपाने कडाडून विरोध केल्याची चर्चा होती. मात्र शिवाजीनगर मतदारसंघातून मलिकांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली. त्यानंतर मलिकांना मंत्रिपद मिळणार का याची सुद्धा चर्चा होती. मात्र मंत्रिमंडळ निर्मितीच्या वेळेला मलिकांचा पत्ता कट झालेला होता. या सर्व वादामध्ये आता नवाब मलिकांवरती पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे यावरती भाजप आक्षेप घेणार का यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावरती पक्षाने एक नवी जबाबदारी दिलेली आहे. सूरज चव्हाण यांना पक्षाने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष तटकर यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला आंदोलन करणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झालेली होती. यामध्ये सूरज चव्हाण यांचा सुद्धा समावेश होता आणि मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पक्षाने त्यांना युवक अध्यक्ष पदावरून निलंबित केलेलं होतं. मारहाण खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत अजित पवारांनी चव्हाणांवरती पक्षांतर्गत कारवाई केली. मात्र काही दिवसातच सूरज चव्हाणांवरती पक्षाने आता एक नवी जबाबदारी दिल्यामुळे छावा संघटनेकडून निषेध केला जातोय.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणावरती आता सुप्रीम कोर्टामध्ये 8 ऑक्टोबरला सुनावणी पार पडते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ही सुनावणी व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. ही सुनावणी पुढे गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलेला आहे. याआधी या प्रकरणावरती 14 जुलैला तब्बल 2 वर्षांनंतर सुनावणी पार पडली होती आणि यावेळेला न्यायालयाने या प्रकरणावरती लवकरच अंतिम सुनावणी घेऊ असं म्हटलेलं होतं. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरती 20 ऑगस्ट ही तारीख दिली. यापूर्वी देखील जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या घटनापीठामुळे सुनावणी लांबणीवरती गेली होती. तर पालिका निवडणुकीपूर्वी सुनावणीची ठाकरेंना अपेक्षा होती. मात्र पक्ष आणि चिन्हाची जी सुनावणी आहे पुढे गेली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती सुनावणी आता 8 ऑक्टोबरला पार पडणार आहे. यापूर्वी कोर्टानं 20 ऑगस्टची खरं तर तारीख दिलेली होती. हा उद्धव ठाकरेंना आता मोठा धक्का मानला जातोय. सुनावणी पुढे गेल्यामुळे उद्धव ठाकरेंना धक्का बसतोय. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. आजच्या तरुणाईला मोबाईल आणि आभासी जगापासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक खेळांचं प्रोत्साहन महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. देशी खेळांना शासकीय स्तरावरती मान्यता देण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्राथमिक शाळांना लंगडी, दोरीच्या उड्या, लगोरी यांसारखे खेळ अनिवार्य करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असंही कोकाटे म्हणाले. बँकेत टाकलेला चेक वटण्यासाठी आता 2 ते 3 दिवस वाट पाहावी लागणार नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 4 ऑक्टोबरपासून चेक क्लिअरिंगची नवी पद्धत सुरू करत आहे. यामुळे बँकेमध्ये दिलेले चेक काही तासात वटले जातील. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे पुणे नागपूर दरम्यान रविवारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली. त्यानंतर सलग सुट्ट्या आल्यामुळे वंदे भारतला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. रविवारपर्यंत पुणे ते नागपूर दरम्यान ही गाडी 90% फुल होती. पुणे मेट्रोबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेला दर 6 मिनिटांना प्रवाशांना सेवा देणार आहे. तर विना गर्दीच्या वेळेला मात्र 10 मिनिटाला एक ट्रेन असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये दहीहंडी उत्सव शनिवारी साजरा केला जातो. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सूचनेवरून शहराच्या मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या पीएमपी बसच्या मार्गामध्ये बदल करण्यात येतोय. पुण्यात गणेशोत्सवाच्या 1 महिना आधी ढोल ताशा पथकातील तरुणाईच्या सरावाला दणक्यामध्ये सुरुवात झालेल्या तरुणांचा उत्साह या सरावामध्ये पाहायला मिळत असून पथकातील तरुणाई नव्या ऊर्जेने वादन करते. 15 ऑगस्टला देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवरती देशभक्तीचा सुमधुर जयघोष होणार आहे. अशा एका प्रकारचा कर्णमधुर जयघोष विविध रेल्वे स्थानकांवरती पहिल्यांदाच होत असून आरपीएफचे जवान संगीत सादरीकरण करणार आहे. वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आल्यानंतर सुद्धा केवळ 30% वाहनांची पाटी बदलण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी अखेरची मुदत संपत आली असताना 70% वाहनधारकांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं आहे. पुणे शहरातील विविध भागातील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांची तक्रार महापालिकेकडे करता यावी यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या पीएमसी रोड मित्र या ॲपवरती पहिल्या दिवशी 43 तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारींची नोंद पथविभागाच्या संबंधित अभियंत्यांनी घेतली असून त्याचं निवारण केलं जाणार असल्याचं पथविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी उद्यापासून नागरिकांना ऑनलाईन ऑफलाईन या पद्धतीने कामं सुचवता येणार आहेत. रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्यानं आणि क्रीडांगणं अशी कामं सुचवता येतील. या कामांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराचा 10% निधीची तरतूद केली जाणार आहे. आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. इचलकरंजी महापालिकेने काढलेला 15 ऑगस्टच्या मांसाहार बंदीचा आदेश 24 तासातच मागे घेण्यात आलेला आहे. जनभावना आणि स्थानिक परिस्थिती विचारात घेत आदेश मागे घेतल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आणि राज्यातल्या अनेक पालिकांनी मांस विक्री बंदी केल्यामुळे आता नवा वाद पेटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र इचलकरंजी पालिकेने यातून माघार घेतली आहे. मांस विक्रीचा आदेश जो आहे तो त्यांनी 24 तासातच मागे घेतलेला आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेत हा आदेश मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे. मांसाहार बंदीचा आदेश इचलकरंजी पालिकेकडून मागे घेण्यात आला आहे. आता इतरही काही वेगवान घडामोडी. खाद्यतेलाच्या टँकरमधून दारूची तस्करी करणाऱ्यांना धुळे पोलिसांनी भांडाफोड केलेला 1 कोटी रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. हरियाणामधून एका खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातला ही तस्करी केली जात होती. जामनेर तालुक्यातील बेटावद या ठिकाणी युवकाच्या खुनानंतर पोलीस आणि नगर परिषद प्रशासनाने शहरातील 8 कॅफेंवरती संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गोंदियामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट केबीसी शो आयोजित करण्यात आलेला होता. तर स्टार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांनी कॉम्प्युटरवरती ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. जिल्ह्याच्या 80 शाळांतील 400हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलाय. महिनाभराच्या खंडानंतर जळगावात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजपासून पूर्ववत सुरू होणार आहे. संवर्धन प्रक्रियेनंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनेनुसार संवर्धनानंतर 1 दिवस देवीचं दर्शन थांबवण्यात आलं होतं. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जून महिन्यामध्ये जाहीर झाली. शिक्षण विभागाने ही प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या आत पूर्ण करण्याचं निश्चित केलेलं होतं. मात्र तसं झालं नाहीये. बहुतांश महाविद्यालयांमध्ये वर्ग सुरू झाले असून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत त्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. समृद्धी महामार्गावरील मूलभूत सुविधांची अवस्था दयनीय असल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला फटकारलेला आहे. महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात प्रसाधनगृह, पिण्याचं पाणी, उपाहारगृह इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, पण त्यांची देखभाल केली जात नसल्यामुळे फटकारण्यात आला आहे. एकीकडे कबूतरखान्यावरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे मुंबईतील कबूतरखाने तुर्तास तरी बंदच राहणार असल्याचं पुन्हा एकदा हायकोर्टाच्या सुनावणीमधून स्पष्ट झालेलं आहे. कबूतरखान्यांसंदर्भात झालेल्या सुनावणीच्या वेळेला कोर्टाने राज्य सरकार आणि पालिकेला सुद्धा फटकारलेलं आहे. कबूतरखान्याचा विचार करू नका, लोकांच्या आरोग्याचा विचार करा असं कोर्टानं स्पष्ट शब्दात म्हटलंय. तर नागरिकांचं सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी रक्षण विचारात घेऊन बीएमसीने कार्यवाही करावी असं कोर्टानं म्हटलेलं आहे. या संदर्भात समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले. न्यायालयाच्या दृष्टीने माणसाचं आयुष्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. घटनेच्या 21व्या कलमाअंतर्गत हा मूलभूत अधिकार प्रत्येक माणसाला, नुसतं नागरिकाला नाही तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा विचार करता न्यायालयाचं मत असं पडलं की ह्यांनी जर एवढे गंभीर परिणाम तब्येतीवर होत असतील, माणसाच्या तब्येतीवर, शरीरावर होत असतील, तर ह्याचा काहीतरी गंभीरपणे विचार करायला पाहिजे. आता इतरही काही वेगवान घडामोडी. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मांस विक्रीवरती बंदीचा आदेश आम्ही काढत असतो. मात्र यंदा योगायोगाने 15 ऑगस्ट दिवशी गोकुळाष्टमीचा सण आहे, त्यामुळे याचा स्वातंत्र्य दिनाशी काही संबंध नसून कोणीही गैरसमज करू नये असं जळगाव महापालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त उदय पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मालेगाव शहरात 15 ऑगस्टला मटण चिकन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश महापालिका प्रशासनानं दिल्यानंतर शहरामध्ये खळबळ उडाली. यानंतर एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी टीका केली आहे. आरती साठेंची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावरती नियुक्ती करण्यात आली. आरती साठे यांच्या नियुक्तीवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतरही या पदावरती आरती साठेंची निवड झाली.